नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण फेब्रुवारी मधल्या विशेष चालू घडामोडी याविषयी माहिती पाहणार आहे. बघा, नुकतेच ज्या भारतीय वंशाच्या आशा शर्मा आहेत, भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्ट जी कंपनी आहे, या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या गेमिंगच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि सीईओ म्हणून काय करण्यात आलेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या गेमिंगच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि सीईओ म्हणून काय करण्यात आलेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन आहेत, लक्षात ठेवा. पद कोणतं मिळाले? मायक्रोसॉफ्ट गेमिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे. जबाबदारी काय? एक्सबॉक्स आणि संपूर्ण गेमिंग विभागाचं त्या काय करणार आहेत, नेतृत्व करणार आहेत. एक्सबॉक्स आणि संपूर्ण गेमिंग विभागाचे ते नेतृत्व करणार आहेत. 2011 मध्ये बघा, मायक्रोसॉफ्ट मध्ये मार्केटिंग आणि उत्पादन भूमिकेत म्हणजे त्यांची निवड करण्यात आली, बरोबर ना? आणि मग त्यांच्या अगोदर जर आपण पाहिलं तर आशा शर्मा यांनी फिल स्पेन्सर यांची जागा घेतलेली आहे. फिल स्पेन्सर यांनी निवृत्ती घेतलेली आहे आणि त्यांच्या जागी आशा शर्मा यांची, भारतीय वंशाच्या ज्या आशा शर्मा आहेत त्यांची काय करण्यात आलेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर नियुक्त्यांवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. ही महत्वाची घडामोड आहे. पुढं, रणवीर सिंग सचदेवा, पीआयएमपी करून ठेवा, याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाईल. कारण का आपण जर पाहिलं तर रणवीर सिंग सचदेवा जे आहे त्यांचं वय फक्त 8 वर्ष आहे. आणि जी आता इंडियामध्ये एआय इम्पॅक्ट समिट झाली, याच्यामध्ये सर्वात तरुण जर आपण पाहिलं तर ते मुख्य वक्ता होते. सर्वात तरुण मुख्य वक्ता, फक्त 8 वर्षाचा एआय समिट मध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी कोडिंगला जी सुरुवात आहे, या कोडिंगला सुरुवात वयाच्या 3ऱ्या वर्षी केली होती. 2020 पासून 2020 पासून कोडिंगला काय केली होती, सुरुवात केली होती. जगातील सर्वात तरुण प्रोग्रॅमर आहे, जगातील सर्वात तरुण प्रोग्रॅमर. 3ऱ्या वर्षी त्यांनी काय केलं होतं, कोडिंगला सुरुवात केली होती. त्यांच्या पुस्तकाचं नाव आर यू बॉर्न विथ एआय. पुस्तकाचं नाव काय आहे त्याच्या? आर यू बॉर्न विथ एआय. बघा, एआय फॉर गुड ग्लोबल समिट 2025 मध्ये त्यावेळेस ही समिट आहे, ही जिनेवा या ठिकाणी झाली. जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी झाली होती. आणि त्या ठिकाणी सुद्धा सर्वात तरुण कीनोट स्पीकर म्हणून त्यांची निवड करण्यात आली किंवा कीनोट स्पीकर ते बनले होते. नाव काय आहे रे? रणवीर सिंग सचदेवा, लक्षात राहू द्या. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट आता नुकतीच भारतामध्ये झाली आणि त्या ठिकाणी सर्वात तरुण मुख्य वक्ता म्हणून त्यांनी काय घेतला होता, सहभाग घेतला होता. लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. नुकतंच शरद पवार जे आहेत, त्या माननीय शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला 60 वर्ष जे आहे, 60 वर्षात त्यांनी काय केलेले, पदार्पण केलेलं आहे. पुढे बघा, त्यांचे जर महत्वाचं आपण पाहिलं तर 6 दशकांची संसदीय कारकीर्द जर आपण पाहिली तर केंद्रीय आणि राज्य दोन्ही म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या सर्वांमध्ये ते 4ही सभागृह जे आहेत, ही महत्वाची 4ही सभागृह, या 4ही सभागृहांमध्ये ते काय होते, सदस्य होते. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा. पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर विधानसभा आमदार ते बारामतीचे झाले होते 1967 ते 1991 पर्यंत ते बारामती विधानसभा विभागाचे काय होते, आमदार होते. पुढं विधान परिषद आमदार कधी 1993 ते 1996. विधानसभा आमदार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर आपण पाहिलं तर 4 वेळा ते महाराष्ट्राचे काय होते, मुख्यमंत्री होते. 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 1978 ते 1980, 1988 ते 1990, त्याच्यानंतर 1990 ते 1991 आणि 1993 ते 1995 असे 4 वेळा ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्याच्यानंतर लोकसभा खासदार बारामती 1991 ते 1993, 1996 ते 2009, 2009 ते 2014 आणि आता सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले, लक्षात राहू द्या. लोकसभा खासदार आहेत बारामतीचे. पुढं राज्यसभा खासदार बघा 2014 पासून, राज्यसभा खासदार 2014 पासून. केंद्रीय संरक्षण मंत्री 1991 ते 1993, केंद्रीय संरक्षण मंत्री 1991 ते 1993. लोकसभा विरोधी पक्षनेते 1998 ते 1999. नंतर बघा, कॅबिनेट मंत्री कधी होते, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री 2004 ते 2011 आणि केंद्रीय कृषी मंत्री, महत्वाचं आहे, आयएमपी करून ठेवा, 2004 ते 2014 ते काय होते, केंद्रीय कृषी मंत्री होते.
नंतर ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सुद्धा अध्यक्ष होते 2005 ते 2008. 2005 ते 2008 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कधी होते? 2010 ते 2012. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे काय होते? अध्यक्ष होते. विविध ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुस्ती, कबड्डी, खो खो, राज्यस्तरीय क्रीडा संस्था ज्या आहेत त्यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेली आहेत. आता सगळ्यात महत्वाचं त्यांचं आत्मचरित्र जे आहे, वन माय टर्म्स, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. फ्रॉम द ग्रासरूट टू द कॉरिडॉर ऑफ पॉवर, आत्मचरित्र. दुसरं आत्मचरित्र आहे लोक माझे सांगाते. लोक माझे सांगाते या पुस्तकात त्यांनी आपले शासकीय जे राजकीय प्रवास आहे त्या राजकीय प्रवास किंवा अनुभव, नाट्यमय घडामोडी याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. तसंच विविध नेत्यांविषयी भाष्य केलेलं आहे. त्याचा दुसरा भाग सुद्धा 2026 मध्ये नुकताच प्रकाशित झालेला आहे. लक्षात राहू द्या. लोक माझे सांगाते आणि वन माय टर्म्स ही दोन पुस्तकं आत्मचरित्र आहेत. हे महत्वाचं आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढं महत्वाचं एआयचा रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे. महत्वपूर्ण तर नाव देण्यात आलं मानव. मानव MANAV. भारताच्या एआय विकासाचे एक रोड मॅप तयार करण्यात आलेला आहे. हा सादर केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. पुढे याचं नाव विचारलं जाऊ शकतं. लक्षात राहू द्या. नरेंद्र मोदी यांनी हा सादर केलेला आहे 19 फेब्रुवारी 2026 मध्ये. 19 फेब्रुवारी 2026 मध्ये. ठिकाण होतं दिल्लीतील भारत मंडपम. फ्रेमवर्क बघा मानव शब्दावर आधारित आहे. मानव शब्दावर काय आहे? फ्रेमवर्क आधारित आहे. एआय विकासाचा रोड मॅप पुढे तयार केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. मग बघा मानवमध्ये जे अक्षर आहे त्यातलं एम, मोरल अँड एथिकल सिस्टीम्स, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात राहू द्या. ए, अकाउंटेबल गव्हर्नन्स. अकाउंटेबल गव्हर्नन्स. एन, नॅशनल बघा सोव्हरेनिटी. सोव्हरेनिटी. ए, ऍक्सेसिबल अँड इन्क्लुझिव्ह एआय. आणि व्हीचं काय आहे? व्हॅलिड अँड लेजिटिमेट सिस्टीम्स. मग याचा लॉंग फॉर्म, मानवचा लॉंग फॉर्म किंवा ही पाच जे अक्षर आहेत याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक रोडमॅप, महत्वपूर्ण रोडमॅप एआय साठी तयार केलेला आहे आणि सादर केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. याला नाव देण्यात आलेलं आहे मानव. लक्षात राहू द्या. महत्वाचं आहे. आता बघा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. महाराष्ट्रात सहित 22 राज्यामध्ये SIR होणार आहे. SIRचा लॉंग फॉर्म काय आहे? स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. भारतीय निवडणूक आयोगाची मोहीम आहे. लक्षात ठेवा. भारतीय निवडणूक आयोगावर हमखास काय केला जातो रे? प्रश्न विचारला जातो. दरवेळेस कंबाईन असेल, राज्यसेवा असेल किंवा सरळ सेवेला सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा. भारतीय निवडणूक आयोग नवीन एखादा ऍप त्यांनी केला असेल तर SIR होणार आहे. SIRचा लॉंग फॉर्म काय? स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. याच्यामध्ये मुख्य उद्देश काय आहे की मतदार यादी पूर्णपणे अद्ययावत करणे म्हणजे कोणतेही अयोग्य नाव यादीतून काढून टाकणे. या यादीत नाव आहे, दुबार यादी ज्याला म्हटलं जातं. एखादा मृत्यू झाला तरी त्यांचं नाव तसंच असतं. परदेशी नागरिक असेल, त्याच्यानंतर मृत व्यक्ती असेल किंवा एकाच व्यक्तीची दोनदा नावं लागलेली असतील, यासाठी हे SIR होणार आहे. लक्षात राहू द्या. मग 1952 मध्ये पहिली SIR झाली. 1952 मध्ये पहिली SIR झाली होती. 1951 ते 2004 एकूण 8 वेळा SIR झालेली आहे. एकूण 8 वेळा SIR झालेले आहे. आता 2025 मध्ये पहिल्यांदा बिहारमध्ये SIR झाली. म्हणजे मागच्या वर्षी कुठे झाली? लक्षात राहू द्या. बिहार राज्यामध्ये. कुठे झाली? बिहार राज्यामध्ये SIR झालेली आहे. आणि जर आपण पाहिलं तर कलम 324 महत्वाचं आहे. कलम 324 निवडणूक आयोगाला मतदार यादी तयार किंवा पुनरावलोकन करण्याचा काय आहे? कलम 324 नुसार अधिकार आहे. ही दुबार यादी काढून टाकली जाणार आहे. यासाठी SIR 22 राज्यांमध्ये लागू करण्यात आलेलं आहे. भारतीय निवडणूक आयोगाने 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये SIR होण्याची घोषणा केलेली आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढची महत्वाची माहिती. भारताने स्टार्टअप या क्षेत्रामध्ये ऐतिहासिक पाऊल टाकले. लक्षात राहा. भारताने एआय क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले जाणार. एआय वर हमखास यावेळेस जे एआय समिट झालेले आहे किंवा एआय जे ऍप आहे त्याच्यावर हमखास काय केलं जाईल? प्रश्न विचारला जाणार आहे. जसं मी यांचं नाव सांगितलंय. लक्षात ठेवा. खूप महत्वाचं आहे. बघा रणवीर सिंग सचदेवा, जो 8 वर्षाचा आहे. सुरुवात त्यांनी कोडिंगला 3ऱ्या वर्षी केली होती.
आणि याने या इम्पॅक्ट समिट जी झाली भारतात त्याच्यात तरुण मुख्य वक्ता म्हणून काय घेतला होता, सहभाग घेतला होता. त्याच्यावर हमखास प्रश्न विचारण्याची काय आहे, शक्यता आहे. त्यानंतर हे मानव जे आहे नाव देण्यात आलेलं आहे फ्रेमवर्क मानव, आणि याचा रोडमॅप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयार केलेला आहे. याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं AI समिट झालेले आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आताच महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, बरोबर ना. मग ते महाराष्ट्र किंवा भारतीय निवडणूक आयोग आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर. आता बघा, भारतीय स्टार्टअपने या क्षेत्रामध्ये ऐतिहासिक पाऊल टाकलेलं आहे. मग इंडिया AI इम्पॅक्ट समिट मध्ये बेंगळुरू स्थित AI इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी भारत वन AI, लक्षात राहू द्या, IMP करून ठेवा, याचं नाव विचारलं जाऊ शकतं. भारत वन डॉट AI काय सांगतोय, भारत वन डॉट AI ने जगातील पहिली AI सिटी, जगातील पहिली AI सिटी उभारण्याची काय केलेली आहे, घोषणा केलेली आहे. बंगळुरू या ठिकाणी ती उभारली जाणार आहे. AI सिटी कर्नाटकची राजधानी आणि भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखली जाणारी बंगळुरूमध्ये विकसित केली जाणार आहे. कुठं, बंगळुरूमध्ये. मग भारत वन डॉट AI ने ही जी कंपनी आहे या कंपनीचं नाव लक्षात ठेवा, भारत वन डॉट AI. त्यांनी घोषणा केलेली जगातील पहिली AI सिटी निर्माण करण्यात येणार आहे आणि ती बंगळुरूमध्ये, कर्नाटकच्या बंगळुरू या ठिकाणी ती उभारली जाणार आहे. आता या शहरामध्ये AI एजंट्सना रिअल लाईफ वातावरणामध्ये प्रशिक्षण आणि चाचणी देण्यात येईल. त्याचा फायदा काय होईल की AI एजंट्सना रिअल लाईफ वातावरणामध्ये प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याची चाचणी देण्यात येईल. हा मोठा फायदा होणार आहे. जगातील पहिली AI सिटी कुठे उभारली जाते, बेंगळुरू या ठिकाणी, लक्षात राहू द्या. पुढे बघा, आर्शिया दास IMP करून ठेवा, आर्शिया दास. कारण का त्रिपुराच्या आहेत 15 वर्ष बुद्धिबळपटू आर्शिया दास. तिने ईशान्य भारतातील पहिली महिला, आर्शिया दास, ईशान्य भारतातील पहिली महिला आंतरराष्ट्रीय मास्टर बनून इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय मास्टर बनून इतिहास रचला आहे. बघा, ही महत्वपूर्ण कामगिरी तिने सर्बिया या देशामध्ये केली आहे. कोणत्या देशामध्ये, सर्बिया देशामध्ये त्यांनी कामगिरी केलेली आहे. महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आहे. महासंघ फिडेद्वारे महिलांना दिली जाणारी दुसरी सर्वोच्च बुद्धिबळ पदवी आहे जी आर्शिया दास यांना देण्यात आलेली आहे. आता ही जर एकदा मिळवली तर ती पदवी आयुष्यभर राहते, लक्षात ठेवा. एकदा मिळवली काय राहते, आयुष्यभर राहते. महिला ग्रँड मास्टर ही फिडेद्वारे देण्यात येणारी सर्वोच्च महिला केवळ पदवी आहे. महिला ग्रँड मास्टर ही फिडेद्वारे देण्यात येणारी सर्वोच्च महिला केवळ पदवी आहे, लक्षात राहू द्या. आर्शिया दास ईशान्य भारतातील पहिली महिला आंतरराष्ट्रीय मास्टर बनून त्यांनी काय केलेलं आहे, इतिहास रचलेला आहे. त्यांचं नाव काय करा, लक्षात ठेवा. बघा, 29वे बाफ्टा चित्रपट पुरस्कार, चित्रपटासाठी हे पुरस्कार दिले जातात. कितवा आहे रे, सॉरी 79वा, 19 मी कितवा रे, 79वे बाफ्टा चित्रपट पुरस्कार घोषणा झालेले आहे. कधी घोषणा झाली, 22 फेब्रुवारी 2026 मध्ये. ठिकाण कुठं, लंडन या ठिकाणी रॉयल फेस्टिवल हॉल या ठिकाणी याची काय करण्यात आलेली आहे, घोषणा करण्यात आलेली आहे. व सर्वोत्कृष्ट चित्रपट वन बॅटल आफ्टर अनादर, लक्षात ठेवा, वन बॅटल आफ्टर अनादर हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन. नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता रॉबर्ट आरामयो. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जेसी बकले. आणि सर्वोत्कृष्ट ब्रिटिश फिल्म कोणती ठरली, हॅमनेट. कोणती ठरलेली आहे, हॅमनेट. व चित्रपट पुरस्कार सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. नुकताच हा 79वा बाफ्टा चित्रपट पुरस्कार डिक्लेअर झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि फिल्म यांची काय करण्यात आलेली आहे, घोषणा करण्यात आलेली आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात राहून. पुढे बघा, चौथे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे याच्यावर. आता बघा, जे संमेलन, अखिल भारतीय नाट्य संमेलन, बरोबर ना, अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलन, अखिल भारतीय बाल साहित्य संमेलन, जी महत्वाची 4 संमेलन आहेत. या 4 संमेलनावर हमखास प्रश्न विचारला जातो. ठिकाण कोणतं आहे, बरोबर ना. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं
तर स्थळ विचारलं जातं, उद्घाटन विचारलं जातं आणि मुख्य उपस्थिती प्रमुख पाहुणे यांच्यावर प्रश्न विचारले जातात. अखिल भारतीय साहित्य संमेलन, अखिल भारतीय नाट्य संमेलन, अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलन, अखिल भारतीय बाल साहित्य संमेलन याच्यावर हमखास ही 4 जी महत्वाची संमेलन आहेत याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. आणि 2026 जे अख्खे 4थे मराठी विश्व साहित्य संमेलन झालं ते कुठं झालं? नाशिक या ठिकाणी. स्थळ कोणतं आहे? नाशिक. 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या तारखेला हे संमेलन झालेलं आहे. उद्घाटन कोणी केलं? देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रमुख उपस्थिती एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थित होती. याचं जे मुख्य आयोजन होतं समन्वय उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली याचं काय करण्यात आलं होतं? आयोजन करण्यात आलं होतं. आणि ज्यावेळेस मराठी संमेलन असतं किंवा हे विश्व साहित्य संमेलन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना महत्वाचे पुरस्कार दिले जातात. ते सुद्धा काय करण्यात आलेले आहे? देण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. स्थळ आहे नाशिक. आणि कितवं आहे? 4थं आहे. 4थं मराठी विश्व साहित्य संमेलन. आता हे अखिल भारतीय नाहीये. हे फक्त मराठी विश्व साहित्य संमेलन. अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलन वेगळं आहे लक्षात ठेवा. अखिल भारतीय विश्व साहित्य संमेलन वेगळं आहे. ते वेगवेगळ्या देशांमध्ये घेतलं जातं. हे 4थे मराठी विश्व साहित्य संमेलन आहे. कोणतं आहे? मराठी विश्व साहित्य संमेलन. मग याच्यामध्ये मराठी भाषा विभागातर्फे पुरस्कार देण्यात आले. मराठी भाषा विभागातर्फे हमखास प्रश्न विचारला जाणारा. त्या सरळ सेवा आहेत किंवा कंबाईन याला हमखास प्रश्न काय केला जातो? विचारला जातो. हे नोट करून घ्या किंवा लक्षात ठेवा. मराठी भाषा विभागातर्फे देण्यात आलेले पुरस्कार. मग याच्यामध्ये साहित्यभूषण पुरस्कार या वर्षीचा कुणाला देण्यात आला? डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना. साहित्यभूषण पुरस्कार डॉक्टर भालचंद्र नेमाडे. नंतर विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना देण्यात आला. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कुणाला देण्यात आला? श्रीनिवास कुलकर्णी. नंतर विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार शांती ब्रह्मगुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांना देण्यात आला. त्यानंतर जर आपण पाहिलं राज्य मराठी विकास संस्थेतर्फे देण्यात आलेले पुरस्कार पुढचे या मराठी विकास संस्थेतर्फे देण्यात आलेले पुरस्कार कोणते आहेत बघा. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर दिलीप धोंडगे यांना देण्यात आला. नंतर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आपटे वाचन मंदिर इचलकरंजी या संस्थेला देण्यात आला. मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार व्यक्ती विनोद कुलकर्णी कुणाला देण्यात आला? विनोद कुलकर्णी. त्याच्यानंतर कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुर्गी यांना मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार देण्यात आला. कोणता? मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद. आणि पुढं श्री पु भागवत पुरस्कार कोणाला देण्यात आलाय? निर्मल प्रकाशन नांदेड या संस्थेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग बघा आजच्या भागामध्ये आपण विशेष घडामोडी पाहिलेल्या आहेत. पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण फेब्रुवारीच्याच घडामोडी म्हणजे शेवटच्या ज्या घडामोडी आहेत 25 ते 28 फेब्रुवारी पर्यंतच्या ज्या घडामोडी आहेत महत्वाच्या त्या घडामोडी आपण काय करणार आहे? पाहणार आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण मग पुढच्या महिन्यातील म्हणजे हा जो चालू महिना आहे मार्च मधल्या घडामोडी म्हणजे साप्ताहिक या सगळ्या महत्वाच्या काय करणार आहे? पाहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.